नागपुर में ओबीसी समाज से जुड़े अहम सवालों को लेकर सकल ओबीसी महामोर्चा की महत्वपूर्ण बैठक संपन्न हुई। सिविल लाइन स्थित एमटीडीसी गेस्ट हाउस में आयोजित इस मंथन में पूर्व एमपीएससी अध्यक्ष डॉक्टर सुखदेव थोरात ने उपस्थित पदाधिकारियों को दिशा दिखाई। बैठक में विदर्भ के विभिन्न जिलों से ओबीसी और बहुजन संगठनों के प्रतिनिधि शामिल हुए। बैठक के दौरान ओबीसी समाज की मौजूदा स्थिति, आरक्षण नीति और अधिकारों से जुड़े मुद्दों पर गहन चर्चा हुई। वक्ताओं ने कहा कि ओबीसी वर्ग को उसके संवैधानिक हक से वंचित नहीं किया जा सकता। आरक्षण से जुड़े फैसलों में पारदर्शिता और न्याय की मांग उठाई गई। आरक्षण से जुड़े फैसलों में पारदर्शिता और न्याय की मांग उठाई गई। डॉक्टर सुखदेव थोरात ने समाज को एकजुट होकर लोकतांत्रिक और संवैधानिक तरीके से संघर्ष करने का संदेश दिया। उन्होंने कहा कि शिक्षा, सामाजिक भागीदारी और राजनीतिक प्रतिनिधित्व को मजबूत करना समय की आवश्यकता है। बैठक में राज्यव्यापी आंदोलन, जनसंपर्क अभियान और सरकार से सीधी बातचीत के जरिए मांगे रखने की रणनीति पर सहमति बनी। या विषय ओबीसीच्या प्रश्नाला घेऊन लढत आलेले आहे। या जनगणनेच्या संदर्भात आणि यूजीसीच्या जे आता यूजीसीच्या संदर्भात गाईडलाईन किंवा दिल्या त्या संदर्भात ही फार चर्चा विदर्भातील सगळ्या ओबीसी नेत्यांच्या बरोबर झाली। हे दोन्ही गोष्टी फार अन्यायकारक आहेत आणि मला वाटतं की त्यामध्ये SC/ST बरोबर ओबीसी हा कालम का नाही। ओबीसी जर जनगणना होत नसेल, उद्या ओबीसीच्या आरक्षणाचं काय, तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ओबीसीमध्ये येणारे जे अडथळे आहेत, जे जिल्हा परिषदा, पंचायत समिती, महानगरपालिका इतर ठिकाणी निवडणुका थांबलेल्या आहेत, याचं काय। आणि त्याबरोबरच ओबीसीच्या आरक्षणाचा तर विषय संपुष्टातच आहे। म्हणून हे सर्व अन्यायकारक दोन विषयाला घेऊन खूप चर्चा झाली आणि ही सरकारच्याकडे हा आवाज पोहोचवण्याचं ठरवलं सरकारच्या दरवाजापर्यंत। त्यामुळे 17 तारखेला आम्ही आमच्या संविधान चौकामध्ये धरणे आंदोलन करून सुरुवात करायची आहे आणि या जनगणनेमध्ये जोपर्यंत हे ओबीसीचा समावेश होत नाही तोपर्यंत मोठा एक आंदोलन या राज्यामध्ये सगळ्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी ठरवलं की हे आंदोलन उभं झालं पाहिजे आणि त्याची सुरुवात आम्ही जिल्हा स्तरावर आंदोलन मोर्चे आपल्या बैठका घेऊन त्याची सुरुवात करू। जिल्हा स्तरावर मोर्चे काढू आणि विभागीय स्तरावर मोर्चे काढू आणि सरकारच्या लक्षात हे आणून देऊ की तुम्ही ओबीसीवर अन्याय करतात, तो अन्याय दूर झाला पाहिजे। आणि त्या पलीकडे जाऊन आम्ही एक ओबीसी युवा संमेलन पण आम्ही घेतो। तो साधारणतः मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये होईल आणि ओबीसीच्या जे अधिकार जसं यूजीसीच्या माध्यमातून जे अधिकार त्यांचा हा किंवा हक्क डावलण्याचा प्रयत्न झाला आहे, जे त्यामध्ये प्रावधान केले गेलेलं आहे, हे फार अन्यायकारक आहे। आणि त्याबरोबर त्यांचे अधिकार, हक्क, जसं महाज्योती महाराष्ट्रातील कार्यरत आहे पण अजून पैसे मिळाले नाही, संख्या मोठी आहे परंतु त्यामध्ये कुठलीही योजना आता पूर्ण क्षमतेनं सुरू नाही, खूप मोठे विषय असे आहेत। पण आम्हाला मुख्यत्वे दोन विषयावर आता हे सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी भूमिका आम्ही स्वीकारलेली आहे आणि त्याची सुरुवात 17 फरवरीला संविधान चौकामधील आंदोलनाने करायचं ठरलं आहे। काही संघटनांची दिल्ली सुद्धा आंदोलन होते आहे, आपला 17 तारखेचं आंदोलन असणार आहे, त्याचं स्वरूप कसं असणार आहे, किती लोक येतील, काय नाही बघा, आम्ही सर्वांना आवाहन करतो आणि त्याच्या पलीकडे पुन्हा एक सांगतो आपल्याला की आम्ही या जनगणनेमध्ये ओबीसीनी सहभागच घेऊ नये म्हणून प्रत्येकाने आपल्या दरवाजापुढे एक पाठी लावली पाहिजे की हा जनगणनेमध्ये ओबीसी कालम, ओबीसीचा कालम किंवा ओबीसीचा समावेश करा त्यामध्ये, तर आम्ही सहभाग घेऊ, अन्यथा घेणार नाही। आम्ही ते करतो आणि प्रत्येक ओबीसी माणसाने ते लावावं असं आवाहन मी करतोय। तुम्ही सहभागी घेऊन उपयोग नाही। जर ओबीसी हा ही संपूर्ण कॅटेगरी संपुष्टातच आणायची असेल तर मग त्यांना जर तुम्ही हायर कॅटेगरीमध्ये टाकत असाल, कास्टमध्ये टाकत असाल, त्यामुळे तो एक सुद्धा विषय आहे। आणि राहिला 17 तारखेच्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने लोक येतील, तिकडे बसतील, धरणे आंदोलन आहे, त्याची सुरुवात आहे।
17 ती सुरुवात आहे. हे आंदोलन जोपर्यंत हा विषय संपुष्टात येत नाही तोपर्यंत सुरू राहील. यामध्ये संघटनांसोबत राजकीय पक्षांना सुद्धा समोर नाही बघा, ज्यांना ज्यांना यायचं आहे हे राजकीय याला स्वरूप नाहीच. त्याला आपल्या राजकीय जोडे चपला बाहेर काढायचे आहेत आणि ओबीसीच्या हक्कासाठी यायचं आहे ते सर्व त्या ठिकाणी सहभागी होऊ शकतात. त्याला कुणाचंही बंधन नाही आणि हे काही पुढे राजकीय बॅनरच्या खाली आंदोलन आणि मागणी होते आहे असं समजायचं कारण. बांगलादेशात सभाकोटी हिंदू आहेत आणि ते एकत्र आल्यास काही गोष्टी असं सरसमाजात नाही, त्यांचं ते मला त्यावर फार बोलायचं नाही. आणि संघचालक काय म्हणतात तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही आमच्या ओबीसीची लढाई महत्त्वाची वाटते आम्हाला आणि ओबीसीच्या हक्काचं मिळालं तर त्यांचे जे आत्ताचे प्रश्न आहेत आरक्षणापासून तर नोकऱ्यापर्यंत हे सगळे प्रश्न दूर होतील. पहिले पोटाची व्यवस्था करा, पहिले पोटोबा, आम्ही नंतर विठोबा तो म्हणायला तयारच आहोत. सरसंघचालक असे म्हणाले 3 अपत्य असावे. सरसंघचालक असे म्हणाले 3 अपत्य असावे. आता जनगणनेचा दिवशी नाही, ते 3 म्हणू देत, 5 म्हणू देत, त्यांना शुभेच्छा आहेत. जे जे म्हणतात त्यांनी सुरुवात करावी अशी आमची मागणी आहे. शासकीय रुग्णालयात आता मोफत उपचार बंद झाले. म्हणजे शासकीय रुग्णालयात मोफत उपचार बंद झालेले आहे. आता 5 रुपयापासून 40,000पर्यंत शस्त्रक्रियेसाठी आता ते सगळे पैसे मोजावे. भीक मागा म्हणा. राज्यातील सरकारांना भीक मागायची पाळी आली आहे. मोदी साहेबांचे केंद्रातील सरकार आणि फडणवीसांच्या सरकारला रस्त्यावर यांनी कटोरा घेऊन उभं राहिलं पाहिजे आणि त्या कटोऱ्यामध्ये लोकांना सांगितलं पाहिजे की आमच्याकडे आता रुग्णांची सेवा करण्यासाठी पैसे नाही, तर देवाच्या नावाने ईश्वराच्या नावाने आमच्याकडे काही दान टाका, म्हणजे आम्हाला सरकार चालवता येईल आणि गरिबाची सेवा करता येईल अशा प्रकारची भूमिका स्वीकार. भाऊ, मंगळसूत्र घालून गेलं म्हणून एका मुलीला परीक्षेपासून वंचित राहावं लागलं. मी वाचलं नाही. सीईटीच्या कोणतं म्हणजे मंगळसूत्र घालून गेल्यामुळे त्याला परीक्षेलाच बसू दिला नाही. हां, लग्न झालेल्या विवाहित मुलींनी पुढचा अभ्यास करू नये किंवा परीक्षा देऊ नये म्हणजे हे तर कोणाचं हे दिव्य विचार आहे त्यांचे. म्हणजे UGCच्या परीक्षेमध्ये सांगताय तुम्ही, सीईटीच्या परीक्षेमध्ये आम्ही त्याला मागणी करू. मी सगळी माहिती घेतो आणि जो असेल ना हे याला त्या पोरीला परीक्षेपासून वंचित ठेवला असेल त्या अधिकाऱ्याला जोड्याने मारलं पाहिजे असं मी सांगतो आणि जोड्याने जो मारून येईल त्याला 25,000चं वगैरे बक्षीस ठेवा.